माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तारदाळ शाळेचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील कन्या विद्या मंदिर या शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अंतर्गत जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाल्याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला, जो महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे। शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावं म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना नुकतीच राबवण्यात आली। या अनुषंगाने मागील वर्षी देखील कन्या विद्या मंदिर तारदाळ या शाळेने तालुकास्तरीय तृतीय क्रमांक पटकावला होता। त्यावेळेचा अनुभव पाहता झालेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत मुख्याध्यापक अशोक भुजवळकर व शिक्षक वृंद यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अभियानात सहभाग घेतला। या अभियानातून 45 दिवसांसाठी ही स्पर्धा राबवण्यात आली होती। यामध्ये जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासोबत आलेल्या जिल्हा परिषदच्या अधिकारी यांनी 3.5 तास शाळेची आंतरबाह्य तपासणी केली व शाळेतील अनेक उल्लेखनीय बाबींबद्दल समाधान व्यक्त केले। त्यामध्ये उत्कृष्ट पटनोंदणी, स्वच्छ सुंदर हिरवा परिसर, परसबाग, लोकसहभागातून स्वच्छतागृह, हँडवर स्टेशन, शुद्ध पाण्याची सोय, उत्कृष्ट रेकॉर्ड बांधणी, विद्यार्थी गुणवत्ता व शालेय उपक्रमामध्ये सहभाग, उच्च शिक्षित शिक्षक वृंद, प्रत्येक उपक्रमाचे नियोजन याचे अहवाल लेखन, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आदींचे काटेकोरपणे निरीक्षण केलं। या सर्व बाबीत शाळेने उल्लेखनीय कामगिरी केल्याने कन्या विद्या मंदिर तारदाळ या शाळेने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला। 5 लाख रुपये बक्षिसाचे मानकरी ठरले असल्याचं नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली। शाळेच्या या व्यवस्थापन समिती, पालकवर्ग, समाजातील कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले। अशोक दादाभाऊ भुजवळकर, मुख्याध्यापक कन्या विद्या मंदिर तारदाळ, तालुका हातकणंगले, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक। समाजामधून शाळांमध्ये भौतिक सुविधांची उपलब्धता व्हावी, त्याचबरोबर शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या उदात्त हेतून गत वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान सुरू केलेलं आहे। या अभियानामध्ये महाराष्ट्रातील बहुतेक सर्व शाळांनी आपला सहभाग नोंदवून उत्तम अशी कामगिरी पार पाडलेली आहे। गतवर्षी आमच्या शाळेने सुद्धा या अभियानामध्ये सहभाग नोंदवला व तालुका स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला। यानंतर गत वर्षापासूनच पुढील शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या शाळेला या पुढील यश प्राप्त झालंच पाहिजे या उदात्त हेतून मी असेल किंवा माझे सर्व सहकारी असतील किंवा गावातील सर्व घटक या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील राहिलो आणि टप्पा 2च्या अभियानामध्ये आमच्या संपूर्ण गावानं आणि शाळेनं यामध्ये योगदान देऊन सर्व उपक्रम आम्ही राबवले आणि जिल्हा स्तरावर जाण्यामध्ये आम्ही अगदी यशस्वी झालो आहोत। दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये आमच्या शाळेच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत सर्व उपक्रम राबवले। तालुकास्तरीय समितीनं आमचं मूल्यांकन केल्यानंतर 2.5 ब्लॉकचा इतका मोठा तालुका असताना आणि प्रचंड स्पर्धा असताना सुद्धा आमच्या शाळेनं तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा किंवा प्रथम क्रमांक आमच्या शाळेला प्राप्त झाला ही आमच्यासाठी अतिशय आनंदायी बाब आहे। त्याचबरोबर जिल्हा स्तरावरून सुद्धा आमच्या शाळेचं मूल्यांकन झालं आणि त्या मूल्यांकनामध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमच्या कन्या विद्या मंदिर तारदाळ शाळेला दुसरा क्रमांक प्राप्त झाला ही आमच्या गावच्या दृष्टीनं अतिशय अभिमानास्पद बाब आहे। या सर्व गोष्टींमध्ये आमचे जिल्हा परिषद सदस्य माननीय प्रतापभाऊ खोबरे, पंचायत समिती सदस्य तो अंजनाताई शिंदे, ग्रामपंचायतच्या सरपंच तो पल्लवी पवार, त्याचबरोबर सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य आणि पत्रकार बंधू यांचं आमच्या शाळेला खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन किंवा योगदान मिळाले आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी जिल्हा स्तरापर्यंत पोहोचू शकतो।
मोठी बाब आहे. त्याबद्दल मी सर्व शिक्षक मुख्याध्यापक सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते. या यशाबद्दल पंचक्रोशीत कन्या विद्या मंदिर शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. महानकरी न्यूजसाठी बसकोंडा कडेमणी तारदाळ. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.